संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। हरिभजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा। कोणाही नलगे साधनाचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी। हरी भजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा। तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेणे भवव्यथा गाईल तो। हरी भजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा। पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम। दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया। पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांशिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। श्री गुरुं विठ्ठलानंदं परात्परं जगत्प्रभुं त्रैलोक्यव्यापकं देवं शुद्धमत्यंत निर्मलं। ध्याये श्री विठ्ठलाख्यं समपदकमलं पद्मपत्रायताक्षं गंभीरस्निग्धहासं कटिनिहितकरन्नीलमेघावभासं। विद्युद्वासो वसानं मणिमयमुकुटं कुण्डलोद्भासिगण्डं मायूरस्रग्विभूषा भयवरसहितं कौस्तुभोद्भासितांगम्। महानामधारक संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्मा श्री विठ्ठल समचरणी आणि संत चरण कमळी माथा टेकून नमन करतात। पहिला नमस्कार पांडुरंगाला आणि दुसरा नमस्कार संतांना करून सद्गुरु बाबाजी चैतन्य कृपेने तुकोबाराय कथेचा विस्तार करतात। मी त्यांचा तुका दास आहे असं सगळे जगाला आवर्जून सांगतात। इथून पुढे 100 चरणाचं नमन तुकोबारांनी पूर्ण केलं। वैकुंठवासी वैराग्यमूर्ती ब्रह्मीभूत गुरुवर्य सोपान काका महाराज इसादकर यांच्या 15व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेल्या या गंगोत्री आश्रम मालेवाडी परिसराच्या पंचकृषीमध्ये गोदामातेच्या पवित्र तटाकावरती आमच्या जनाबाईच्या आपल्या सर्वांची माय जनामाय संत जनाबाई महाराजांच्या गंगाखेडी या जन्मभूमीच्या पंचकृषीमध्ये सद्गुरू बुवासाहेब महाराज ठाकूरबुवांच्या परंपरेमध्ये सद्गुरू दत्तबाबा महाराज ठाकूरबुवांच्या परंपरेमध्ये सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू मारुतराव महाराज या महात्म्यांची परंपरा पुढे चालवत वैकुंठवासी सोपान काका महाराज सत्करांनी तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत भक्तिगंगेचा प्रवाह नेऊन सोडला आणि त्या भक्तिगंगेच्या प्रवाहामध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जनमानसाला आणि त्यांनी सुसनात केलेलं आहे। अशा या पुण्यपर्व काळावरती सेवेचा या उत्सवातला दुसरा दिवस आहे। आजची हक्काची परंपरेची शिरवळकर घराण्यातली सेवा आयोजित असताना पूज्य महाराजांच्या आणि आजीबाईचा आणि काहीतरी दवाखान्याचा अडचणीचा भाग महाराजांचा असल्यामुळे आज तुम्ही एका
महात्म्याच्या घराण्यात जन्मलेल्या महात्म्याचं कीर्तन ऐकण्यापासून वंचित राहिलात आणि माझ्यासारख्या एका सामान्याचं कीर्तन ऐकण्यासाठी नाईलाजाने काय होईना तुम्हाला आज इथे पुढे बसावं लागतंय. परंतु मी माझं परम भाग्य समजतो. शिरवळकर घराण्याने जी गाथा आपल्या महाराष्ट्राला दिली त्या उज्ज्वल परंपरेच्या आणि महात्म्याच्या जागी उभा राहून सेवा करण्याचं भाग्य मलाही लाभतंय. आमचे गुरुवर्य माऊली महाराज मुडेकर यांनी सकाळी फोन केला. म्हणले कुठे आहेत गुरुजी? गुरुजी शाळेतच आहेत. म्हणले अशी अशी अडचण आहे महाराजांची, तुम्ही येता का? मी आज कीर्तन ऐकायला येणार होतो पण मलाही माहीत नाही. आले देवाची या म्हणा तेथे कोणाचे चाले ना. इथे बाराबंदी घालून मला उभा राहावं लागेल आज, बरं का. कधीतरी फडावरती बाराबंदी घालतो पण आज ज्या परंपरेमध्ये बाराबंदी घातल्याशिवाय कीर्तनच केलं जात नाही अशा एका दिव्य परंपरेशी संबंधित कीर्तनासाठी, याला पोशाख म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये, आणि हा राजाचा पोशाख आहे जुन्या काळातला. पंढरपूर पाट निघा महाराजा सार्वभौम, आपला राजा पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याचा हा पोशाख आहे. असा पोशाख घालून या ठिकाणी काकासाहेबांची आज शिरवळकर काकासाहेबांच्या परंपरेतलं कीर्तन आणि पुण्यस्मरणाचा सप्ताह सुद्धा काकासाहेबांचाच आहे. या परंपरेशी संबंधित उज्ज्वल परंपरेशी संबंधित तुम्हा सर्व भाविकांच्या सानिध्यात विनेकरी टाळकरी मृदंगवादक गुणीजन गायक गुणीजन वादक आबाल वृद्ध माता भगिनी आर्थिक देणगीदार अन्नदाते सर्व कीर्तनकार सर्व प्रवचनकार आणि सर्व भजनी मंडळी बालभक्त मंडळी गुणीजन गायक गुणीजन वादकाच्या सानिध्यामध्ये सर्वांच्या पाठातील हा सेवेचा अभंग आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य, संसारला थोडं बाजूला सरकवलेलं आहे. संसार सोडला नाही, संसाराच्या नावानं शून्य घातलं. शून्य म्हणजे काय आणि शून्य घालणं म्हणजे काय? आपण शून्य वाढवायचा प्रयत्न करणारे संसारिक माणसं आणि शून्य बाजूला सारून शून्याच्या अतीत होणारे संत महात्मे. वाढता हा पुण्य धर्म केला, हा भजन मार्ग पुण्य धर्म आहे. भगवंताच्या नामाने पुण्य वाढवलं आणि धर्माला बळकटी दिली. हरिभजनी हे धवळिले जग. ढवळाढवळ करणं वेगळं आणि धवळणं वेगळं. ढ नाही, इथे ध आहे. धवळिले, धवल म्हणजे पांढरा. पांढरा रंग सात्विकतेचं प्रतीक आहे वारकरी संप्रदायात, म्हणून संतांनी पांढरा पोशाख स्वीकारलेला आहे. धवळिले जग. फक्त गंगाखेडच नाही, फक्त परभणी जिल्हाच नाही, संपूर्ण जगामध्ये जाईल एक दिवस असं येणार आहे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सगळ्या जगानं स्वीकारलेलं असेल. संतांनी म्हटलेलं खरं व्हावंच लागतं. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या धवळिले जग. कशासाठी भजन करायचं? चुकविला लाग. आपल्याकडे सगळंच आहे, फक्त आपल्याला पाठलाग चुकवता येत नाही दोघांचा, कळीचा आणि काळाचा. बाकी आपण समर्थ आहेत, बाकी आपल्यात फार मोठी ताकद आहे. फक्त दोन गोष्टी आहेत आपल्या पाठलागाला. एक डोक्यावर आहे, डोक्यावरची वस्तू आपल्याला दिसत नाही, आणि एक पाठीमाग आहे, पाठीमागची वस्तू आपल्याला दिसत नाही. यांचा लाग आहे. लाग म्हणजे ते संलग्न आहेत, आपल्या जवळच आहेत, फक्त ते आपल्याला दिसत नाहीत. कधी घात करतील कधी धोका देतील सांगता येत नाही. चुकविला लाग कळी काळाचा. कळी म्हणजे कलियुग आणि काळ म्हणजे शेवटचा प्राण घेऊन जायचा अधिकार ज्याला आहे तो काळ. या दोघांचा पाठलाग चुकवण्यासाठी भजन करायचं आहे. म्हणून तुम्ही एवढे शांत बसून आहात. भजनाची काय ताकद आम्ही सांगेन पुढे. म्हणून बाकीचं साधना मला घ्यायची गरज नाही. भजन एकमेव साधना मला पुरेसं आहे. कोणाही न लगे साधनाचा पांग. पांग म्हणजे आधार, पांग म्हणजे आश्रय, पांग म्हणजे टेकन देणे, बरं का. जे तकलादो आहे त्याला पांग घ्यावा लागत असेल, बरं का. पण
संत सांगतात, तुकोबाराय सांगतात, आम्हाला कुठल्या साधनाचा आधार घ्यायची गरज नाही. फक्त आम्ही भजन करून देहबुद्धी घालवली. बरं का? करणे केला त्याग देहबुद्धी. घराचा त्याग केला तरी देह शिल्लकच आहे. देहाची बुद्धी मी अमुक आहे, ही देहबुद्धी शिल्लकच आहे. आणि म्हणून तुकोबाराय सुंदर सांगतात आपल्याला चिंतन. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेणे भवव्यथा गाईल तो. गाईल म्हणतात. गाईल म्हणजे भजण्यासाठी आहे. बरं का? गायन कोणासाठी आहे? गायन भजण्यासाठी आहे. भजन म्हणजेच गायन आहे. म्हणून गाईल शब्द वापरलेला आहे तुकोबारायने. नेणे भवव्यथा. भव म्हणजे संसार. संसार शब्द आहे तिथे, इथे भव शब्द आहे शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये. नेणे भवव्यथा गाईल तो हरिभजनी हे धवळिले जग. चुकविला लाग कळी काळाचा विठ्ठला. संसाराच्या नावे घालोनी आशूर. 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 वाढता पुण्य धर्म केला हरिभजनी हे धवळिले जग. हरिभजनी हे धवळिले जग. वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. हरिभजनी हे धवळिले जग. हरिभजनी हे धवळिले जग. संसाराच्या नावे घालोनी आशूर.
पूज्य काकांचा पुण्यस्मरणाचा दरवर्षीचा हा उत्सव सुरू आहे. आमच्या गुरुवर्य माऊली महाराज मोडेकर यांनीही काकासाहेबांची परंपरा चालवत खूप समाज जोडला. तरुण मंडळ जोडलेलं आहे, वयस्कर मंडळ जोडलेलं आहे आणि ही बालकं पण जोडलेलीच आहेत. गुरुजीचं कीर्तन असल्यामुळे विद्यार्थी जवळच असायला पाहिजेत. आणि कौतुक आहे त्यांच्या आईवडिलांना साष्टांग दंडवत घालतो मी या कीर्तनातून. कारण या वयातली काही बालकं आत्ता या वेळेत टी व्ही पुढे आहेत, काही झोपलेली आहेत, पण हे शाळा करून आपला अभ्यास करून परमार्थाची शिकवण आपल्या जीवनामध्ये रुजवण्याचा, ते मूल्य अंगीकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी आईवडिलांची पुण्याई लागत असते. सुशीलो मात्र पुण्येन, शील संपन्न व्यक्ती आईच्या पुण्याईने असतो. सुशीलो शील, आपल्याला कोणी बोललेलं सहन होत नाही म्हणून सहनशील शब्द आहे. ते शील ज्याच्या अंगी आहे तो सुशील व्यक्ती आईच्या पुण्याईने. मात्र पुण्येन मित्रपुण्येन चातुरहा, चतुर लय माणूस चाप्टर आहे हो असं म्हणतात. हां, लय माणूस चला काय बरं का, जपून जरा त्याच्यापासून. हो, ते चातुर्य बापाच्या पुण्याने ते चातुर्य आपल्याला प्राप्त होतं. दातृत्व उदात्तो वंश पुण्येन असं आहे. काही जणाला रुपये द्यायचं म्हणजे जीव गेल्यासारखं वाटतं. देणं म्हटलं की मरणच येतं. पण मागायच्या अगोदर काही माणसं देण्यासाठी लगेच खिशातात का, मी देतो ना. उदात्तो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आणि भक्तीतलं भाग्य हे स्वतःच्या पुण्याईने, अनेक जन्माच्या पुण्याईने आपल्याला प्राप्त झालेलं असतं. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला. हो, त्याचा परमार्थ चालतच राहतो. त्याला स्वतंत्र प्रयत्न करायची गरज नाही जीवनामध्ये. पण एवढ्या कमी वयामध्ये मी सुद्धा टाळाला उभा नव्हतो, लक्षात ठेवा. एवढ्या कमी वयामध्ये मी भावार्थ रामायण वाचायचं 4थीला असताना, 10व्या वर्षी. 6वीला असताना भावार्थ रामायणाचा अर्थ सांगत असे. वयाच्या 21व्या वर्षी कीर्तनाला उभा आहे. बघा किती वय आहे आपलं, 3रीला आहे. 6 आणि 3 9 वर्षाचा आहे. नवविध भक्तीच्या 9 रात्र. आणि हे असे लहान लहान टाळाला उभे राहिले ना, की ज्यांनी कधीच टाळ घेतला नाही त्यांना सुद्धा हेवा वाटतो. टाळ वाजवायला सुद्धा ताकद लागते. बघा किती मोठे मोठे टाळ आहेत. हिवाळ्यात टाळ वाजवणं तर फार अवघड असतं. टाळ थंड पडलेला असतो, हात गार ठेचतात. तरी तेवढ्या लहान वयामध्ये मोठे मोठे टाळं घेऊन ते उभे आहेत. अनुहात वाजती, वाजतील कधीतरी साधना करताना त्यांचे अनुहाताचे टाळ. पण आत्ता त्यांचे काश्याचे टाळ वाजतात. घुळघुळा वाजती. आत्ता सध्या ते काश्याचे टाळ वाजवतात. साधनेत परिपक्व झाल्यावर त्यांचे अनुहाताचे सुद्धा टाळ वाजतील. कारण टाळाचे 2 प्रकार संतांनी सांगितले. काश्याचे भजनात वाजवायचे टाळ, घुळघुळा वाजती टाळ. आणि पुढचे अनुहात वाजती टाळ, ते साधनेतला टाळ आहे अनुहाताचा. अनुहाताचा टाळ 10 नादातला एक नाद आहे. दशनादानुभव संभवा चिनीती प्रथम चिनी चिनी द्वितीय. बालक आहेत, तरुण मंडळ आहे उपस्थित. तुम्ही सर्व बुजुर्ग माझ्या वडिलांच्या आजोबाच्या वयाचे. मी काल परवाचं एक पोरग, काल परवाचं एक पोरग स्वर्ग महाराज. आणि तुम्हाला काय सांगणार, शहाण्यांना मी शहाणपणाच्या गोष्टी काय सांगायच्या,
पण आल्या भागाते करीत. आले देवाचिया म्हणा तेथे कोणाचे चालेना. काकांनी जन्मभर परमार्थ केला. सताळ्याला पहाटे 2:30 वाजता काकांचं कीर्तन असायचं. आमचे वैकुंठाशी पंढरीनाथ अण्णा खंदाडे यांच्या वाड्यात चिरबंदी वाडा आणि त्या वाड्यात काकासाहेबांचं कीर्तन असायचं. 75% गाव कीर्तनाला उपस्थित असायचं. मी तेवढा लहान होतो. बालपणापासून कीर्तन श्रवणाला जायचं. तेवढा पूर्ण वाडा गच्च भरलेला असायचा काकांचा त्यांच्या कीर्तनाला. कारण काकांचं कीर्तन सगळ्यांना समजायचं, सगळ्या स्तरातल्या लोकांना. एक रांगडी भाषा होती बोलण्याची पद्धती. जवळ बसलेल्या माणसाला त्याच्या डोक्याला हलवून हलवून बेजार करायचं ते. मग ते निभलेलंच माणूस लागायचं जवळ बसायला. आमचे होटीचे धोंडीराम पाटील सूर्यवंशी कोसला पटका बांधून ते बसायचे आणि ते काकाच्या जवळच बसायचे. आणि ते काका त्या डोक्याला त्या फेट्याला हलवून होय धोंडबा पाटील, होय धोंडबा पाटील असं चालूच असायचं काकांचं. ते हक्काचं आहे, ते प्रेमाचं आहे, ते हृदयातलं आहे. म्हणून सद्गुरू मोतीराम महाराज सताळ्यापर्यंत आले परंपरेला. लक्षात ठेवा, माझी जन्मभूमी सद्गुरू मोतीराम महाराजांच्या परमार्थ प्रसारातलं हे शेवटचं गाव आहे. सताळ्याच्या पुढे सद्गुरू मोतीराम महाराज गेले नाहीत. आमच्या वाड्यातच राहायचे. आमच्या चुलत भावाला मोतीराम महाराजांची माळ आहे. ते इथे अंकोली नावाचं गाव आहे, तिथे शिक्षक होते जिल्हा परिषदेला आणि तिथे महाराजांनी त्यांना माळ घातलेली. सद्गुरू मोतीराम महाराजांची माळ असलेली व्यक्ती आज एक आहे आमच्या घराण्यामध्ये. असं आहे. त्यालाही भाग्य लागतं, त्यालाही पुण्य लागतं. त्यानंतर हीच परंपरा सद्गुरू मारुतराव महाराजांनी संपूर्ण लातूर जिल्ह्यापर्यंत नेली. आणि हीच परंपरा ठाकूरबाबांची, दत्तबाबांची माळ मोतीराम महाराजांना, तीच परंपरा तेवढ्या निष्ठेने, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. पूर्ण धाराशिव जिल्ह्यापर्यंत काकासाहेबांनी ही परंपरा नेली. एवढ्या दूरवर जात असत. ती DI गाडी होती सुरुवातीला, नंतर ते ॲम्बॅसेडर गाडी होती, भेट व्हायची. मी असं होटीला समोर बसून कीर्तन ऐकायचं काकाचं. हे सताळचं मास्तर आहे बरं का असं म्हणायचे. हे श्री कृष्णदास महाराज आहे असं म्हणायचे ते. रामवाडीला एकदा भेट झाली. बालाघाटाच्या रांगेत जानवळच्या खाली डोंगराच्या कुशीत रामवाडी गाव आहे. तिथे काकांचं कीर्तन असायचं. तिथून पाठीवून हात फिरवला काकांनी आणि सांगितलं, आता म्हणले गाडी थकली आहे, इकडच्या भागातले माझे असलेले नियम करत जा. म्हाळंगीला आमच्या पूर्वजांचं गाव आहे, म्हाळंगी वतनाचं. तिथे भगवान शंकराच्या चैत्रशुद्ध द्वादशीचा लग्नाचं, महादेवाचं लग्न म्हणतात त्याला, ते महादेव बारशीचं त्या लग्नाचं कीर्तन काकासाहेबांचं असायचं. तुम्ही कुणी आले असाल सोबत काकासाहेबांच्या. तर तिथे थकल्यानंतर ज्यावेळेला नांदेडला दवाखाना सुरू झाला त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, तुमच्याच कुळात महाराज आहे म्हणले, आता त्याला उभा करा. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. इतर त्यांच्या प्रेमातल्या लोकांच्या जवळ म्हणायचे, ते माझ्यासारखंच बोलतंय म्हणा असं लोक म्हणतात. लोक जाऊन सांगायचे, हे तुमच्यासारखंच बोलतंय कडक. आत्ताच प्रल्हाद महाराज म्हणले, तुमच्या कडक बोलण्यानं तुमचे 25 नियम कमी झाले, 50 झाले तरी चालतंय. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, मुझे तो आहे सहज बोलणे, नाही विचारून केले कोणा. अंगे उणे बैसे त्याच्या टाळक्यात, तेने ठिणग्या बहुत गाळी तसे. तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी, धका खवंदासे लागतसे. प्रमाणात बोललेलं जर कुणाला लागत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. त्याच्यासाठी त्यांनी संताकडे जायला पाहिजे. आमची अडचण आहे त्याच्यामध्ये, आम्ही त्याला काही करू शकत नाही. त्याला नामा म्हणे, तुका म्हणे, बाप रुक्मादेवरू जनी म्हणे, एका जनार्दनी निळा म्हणे, हे प्रमाण आहेत आणि ते संतांची वचन आहेत. या महात्म्यानी महाराष्ट्रासहित जगाला परमार्थ दिला. हा जगात जाऊन परमार्थ एके दिवशी सगळ्या जगाला प्राप्त झालेला असेल. आता विश्वात्मके देवे. आमचा
खारीचा वाटा आहे, पण काकांचा सिंहाचा वाटा होता बरं का. सिंहाचा वाटा वेगळा आणि खारीचा वाटा वेगळा. सगळा जो वाटा मालकी हक्काचा आहे तो सिंहाचा आहे. आमचा म्हणजे थोडीशी फार वाळू आणून त्या बांधकामात टाकलेली तो खारीचा वाटा आहे. रात्रंदिवस दिनरजनी हाचे धंदा, दीनरजनी हाती धंदा, दीनरजनी हाती धंदा. हो गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे. हो दीनरजनी हाती धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. फडकरी महात्म्याच्या जागेवरचं कीर्तन असल्यामुळे आज उतरणी आहेच. कंबर बांधलेले टाळकरी कास घालोनी बळकट आज बांधले. माझ्यावर प्रेम आहे. ती व्यक्ती कधीच मला वाकड्यात गेली नाही आतापर्यंत. कदाचित मी सांगितलेल्या गोष्टी पण प्रेमाने ऐकतात. आम्ही चर्चा करत असतो. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी कास घालून कंबर का. मला एका मुलीनं प्रश्न विचारला होता, म्हणजे महाराज कंबर का बांधतात. तिला सांगितलं मी, ती आता ग्रॅज्युएट झाली असेल. तिला सांगितलं बाई संप्रदायामध्ये कंबर बांधली जाते आणि संप्रदायामध्ये फेटा पटका बांधला जातो, मुंडासं बांधलं जातं. त्याचं कारण आहे, कान बांधला की प्राणवायू थांबतो आणि कंबर बांधलं की अपान वायू थांबतो. देहात 5 प्राण आहेत, 2 देहाच्या बाहेर येतात, एक अधो मार्गाने आणि एक ऊर्ध्व मार्गाने. ते 2 थांबल्याशिवाय समाधी लागत नाही. तो विषय शेवटचा आहे, पण सांगतो तुम्हाला. म्हणून सगळ्यांनी उपरणे बांधलेले आहेत. शोभून दिसतं, धोत्रावर उपरणं बांधलेलं आहे. फक्त महाराजांनीच बांधावं असं नाही, सगळ्यांनी बांधायचं ते. बघा तुम्ही लक्षात घ्या, विज्ञान आहे या पाठीमागे. संतांनी दिलेले विज्ञान आहे. तहान लागत नाही, भूक लागत नाही. तुका म्हणे गेल्या षडूर्मी अंग, सांडून या मग ब्राह्मण तो. षडूर्मीची बाधा होत नाही कंबर बांधण्यामुळे. आणि जुना काळ जर तुम्हाला सांगायचा असेल 100 वर्षापूर्वीचा, तर प्रत्येक टाळकरी हा पटक्याचा होता आणि प्रत्येक टाळकरी हा धोतीवर उपरणं बांधलेला होता. कास घालोनी बळकट झालो, कळी काळावरी नीट. स्थिरता येते. अपान अधो वाहतो, प्राण ऊर्ध्व वाहतो. म्हणून प्राणाला आत हृदयाकडे न्यायचं, प्राणाला उदानात न्यायचं. इथं उदान आहे कंठात, आणि अपानाला समानात मिसळायचं. नाभीत समान आहे. प्राण उदान, समान अपान, संपूर्ण देहभर व्यान आहे. हे 2 जर स्थिर झाले तर एका दोरीत येतात पंचप्राण, आणि मग नंतर अनुभूती येते परमार्थ मार्गामध्ये. हे विज्ञान आहे संतांनी आपल्याला दिलेलं. त्याचा आपण अभ्यास करत नाही, तेवढ्या खोलात आपण जात नाही, त्याची कोणाला गरज वाटत नाही. असे प्रश्न विचारणारे क्वचित आपल्याला पाहायला मिळतात. मनुष्यानाम सहस्रेषु. मलाही चिकित्सा करायची सवय, थोडंसं तर्क करायची सवय. विचारत असतो मी, मला प्रश्न पडलेले काय, हे असं का, ते तसं का, आणि त्यातून प्रश्नाची उकल होत जाते, उत्तर मिळतात आपल्याला. सद्गुरू अपैसा भेटे की श्रीगुरू आपल्या जीवनामध्ये कुठल्याही मार्गाने अनेक शंकांचं निरसन महात्मे करतात. त्यांच्या संगतीमध्ये आपण राहतो. काकांनी जन्मभर परमार्थ करून आपल्या जीवनाला धन्य केलं. त्यांच्या संगतीमध्ये आपण सुद्धा धन्य झालो.
संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. त्यांच्या सहवासात राहून आपण त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवू. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण करतो. संती सांगितले ती केले जतन नाही आज्ञा त्याचे केले उल्लंघन. मतमतांतरा नाही दिला मान हृदयी धरिले हरिचे नाम. संत सांगितले संती सांगितले केले संती सांगितले केले संती ते केले जतन नाही आज्ञा त्याची केली उल्लंघन. मतमतांतरा मतमतांतरा नाही दिला मान हृदयी धरिले हरिचे चिंतन. संत सांगितले संती सांगितले ते केले जतन. संताचे पायी हा माझा विश्वास. एवढाही पाऊस चालू असताना मला वाटतंय 5 वाजल्यापासून तरी सुरू असेल पाऊस इकडं. आमच्याकडे 1:30 वाजल्यापासूनच सुरू होता. थोडाफार अंतर आहे, 40-42 किलोमीटरचं अंतर आहे सताळा गंगाखेडमध्ये. इथपर्यंत 50 भरतं. आता उद्या काही माणसं भेटल्यावर गावातले म्हणतात कसं गेलो किंवा तेवढ्या थेंबाचं तुम्ही काय मोडं फुटतात का? ही तर खरी परीक्षा आहे. सवडीतून कोणी परमार्थ करील, अडचणीतून किती जण परमार्थ करतात. संत चरणावर विश्वास आहे आपला. खूप दिवस पाऊसच पडला नाही एका भागामध्ये. पाऊस पडणं गेल्यावर आपण काय करतो? हा काय करतो रे आपण पाऊस पडणं गेल्यावर? हा बोला बोला पटकन सांगा. अन्नदान. गॉड पण म्हणलं भंडारा, धान्य गोळा करून. नाही कोणी एखादा दाता उभा राहतो आणि गावाच्या बाहेर मंदिर, तिथे सगळ्यांनी जमायचं ठरलं. प्रसाद तयार झालेला आहे, सगळं गाव तिथं जमलेलं होतं. त्यात एक 7 वर्षाचा मुलगा आणि उपस्थित होता. त्या सगळ्यामध्ये तो वेगळा निवडून पडत होता, कारण तो छत्री घेऊन आला होता. काय छत्री? बाकीच्यांना वाटलं की पाऊस पडण्यासाठी आपण अन्नदान ठेवलेलं आहे, आजही कुठं एकही ढग आलेला नाही, हा छत्री कशाला घेऊन आला? त्यावेळेला एका जाणत्या व्यक्तीने विचारलं की म्हणले बाळ छत्री कशासाठी आणले? तो म्हणाला पाऊस पडण्यासाठी कार्यक्रम असल्यामुळं मला वाटलं की पाऊस येईल आणि पाऊस आल्यामुळं आपण भिजू शकतो म्हणून मी छत्री घेऊन आलेला विश्वास म्हणतात. हां एवढा विश्वास पाहिजे. भंडारा करतोय ना आम्ही, अन्नदान करतोय ना, मग पाऊस पडायलाच पाहिजे. नक्की देव पाऊस पाडणार अशी त्याची श्रद्धा, त्याला विश्वास म्हणतात. आणि एवढा विश्वास पाहिजे. हो नाही तर सबका सुनना मन का करणं असं नाही चालत. सगळ्यांचं ऐकायचं ना आपल्या मनचं करायचं असं नाही चालत. त्याला विश्वास म्हणतात. संत सांगतात त्या पद्धतीने. म्हणून काकांच्या विचारावर काकांची वाट पाहत मंडळी थांबायची.
तसा कधी उशीर फार झाला नाही त्यांना, पण उशीर जरी झाला तरी काकांच्यासाठी वाट पाहत, प्रतीक्षा म्हणतात त्याला, समाज असा ताटकळत बसायचा. एक एक तास, 2-2 तास अगोदर ही मंडळी थांबायची. का? या महात्म्याचा त्याग आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य. संसार म्हणजे अगा उपजने आणि निमने. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. देहादिक संसार सांगितला संत महात्म्याने. शरीर हाच संसाराचा भाग आहे. माणसांच्या व्याख्या संकल्पना वेगळ्या आहेत. लग्न झालं की माणसं म्हणतात पडला हुआ संसारामध्ये. का अगोदर संसार नव्हता का त्याला? अगोदरी प्रपंच होताच, अगोदरी संसार होताच. बायको म्हणजे संसार नाही, अवघाची संसार सुखाचा करीन. हा अभंग कोणाचा आहे? ज्ञानोबारांचा, माऊलींचा आहे. हो, मग त्यांना संसार होता. ज्ञानोबा आहे 21 वर्ष 3 महिने या कालावधीमध्ये संजीवन समाधीस्थ झाले. ज्ञानदेवे घेतले हृदयी धरुनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत. संसारातून पळून जा, संसार सोडा असं नाही. तरी वारकरी संप्रदायामध्ये महात्म्य व्रत पालन करतात ज्ञानोबरायांचं. आज जी मंडळी ब्रह्मचर्याचं पालन करतात वारकरी संप्रदायामध्ये, ते ज्ञानोबरायाच्या व्रताचं पालन करतात. ज्ञानोबरायचं ब्रह्मचर्यम समाचर्येत योगातलं सूत्र आहे. बरीच मंडळी गुरुवार हे व्रत धरतात. का? ते ज्ञानोबरायासाठी, श्री गुरु ज्ञानोबरायांना. या ठाकूरबाबांच्या परंपरेमध्ये गुरुवारी ज्ञानोबरायांचा अभंग घेण्याची पद्धती आहे. का? ती परंपरा पालन केली जाते. ज्ञानियाचा गुरु राजा महाराव. काही महात्मे ज्ञानोबरायांचं व्रत पालन करतात. हो, ज्ञानोबरायांची उपासना पण चालवतो. ज्ञानोबरायांच्या पासून चालत आलेला हा मार्ग आहे. हो, या मार्गाने आपण जातो. तुकोबरायांच्या पासून चालत आलेला हा मार्ग आहे. तुम्ही जर शिरवळकरांच्या मठावरती गेलात पंढरपूरला, तर सर्व ग्रंथ काकासाहेबांनी हस्तलिखित लिहिलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपल्याला बॉलपेनची सवय आहे. काय वापरतो आपण लिहिण्यासाठी? बॉलपेन. का बरं बॉलपेन म्हणतात त्याला? बॉलपेन का म्हणतात? बॉलपेन का म्हणतात? विद्यार्थ्यांना विचारतोय. हा, सांगा, काहीतरी सांगा. शाई घट्ट असते. एक पर्याय आला, एक उत्तर आलं. शाई घट्ट असते. आणखीन? हा, शाई भरलेली असते. बर, आणखीन? घट्ट असते, भरलेली असते. अनेक उत्तर निघतात. फार आनंद असतो. आ, चला, काही का ना सांगा. बोलतच नव्हते 2 वर्षापूर्वी, आता बोलायला लागलेत. रांगतच नव्हतं, पाठीवर पडून होतं, ते रांगायला लागलं. रांगता रांगता ते बसायला लागलं. बसता बसता ते उभा राहायला शिकलं. आणि उभा राहता राहता ते चालायला शिकलं. चालता चालता पळायला लागलं. ते पार गंगोत्री आश्रमापर्यंत आलं. त्या पेनला पुढे बॉल असतो आणि तो बॉल फिरतो. फिरल्यामुळे तो मधली शाई बाहेर पार्सल करत असतो. आणि त्याला काय म्हणतात? त्याला बॉल पेन म्हटलं जातं. तो बघा तुम्ही आता बारीक लक्ष करा. हा, तो बॉल फिरत असतो आणि ती मधली शाई बाहेर सोडत असतो. आपल्याला सोपं आहे लिहायला. इंग्रजीचं वाक्य लिहित असताना पेन न उचलता आपण ते पूर्ण करतो. परंतु पूर्वीच्या काळामध्ये ते बोरू, टाक, शाई, दौत वगैरे इतके सगळे. आणि याच्यामध्ये काकासाहेबांनी जो गाथा लिहिलेला आहे, किती सुंदर हस्ताक्षर आहे गंगू काकासाहेबांचं. गाथेमध्ये एक पान दिलेलं आहे ते, आणि त्याच्यावरती अभंगाच्या शेवटी काकासाहेबांनी प्रत्येक अभंगाच्या शेवटी श्री विठ्ठल लिहिलेलं आहे. एक गावे आम्ही विठोबाचे नाम. 11 दिवसाचं अनुष्ठान केलं पुंडलिकरायाच्या मंदिराला टेकून सद्गुरू गंगू काकासाहेब शिरवळकरांनी. आणि 11 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये दृष्टांत झाला बडवे घराण्यामध्ये. ही जी हस्तलिखित वही बरं का, कुठं होती? बडवे घराण्यामध्ये. वैकुंठवासी नामधारक भजनप्रेमी प्रल्हाद महाराज बडवे. आणि त्या हस्तलिखित वहीला मिळवून तो प्रसाद त्यांना प्राप्त झाला. पांडुरंगाने दृष्टांत दिला
आणि त्या उपासनेतून ही हस्तलिखित आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे. वैकुंठवासी बाबुराव हरी देवडीकर या महात्म्याने, त्यांना गाथा मुखोद्गत होता. समचरण दृष्टी विटेवरी साजरी या अभंगापासून मागणे ते तुझप्रती आहे, हा 4092 क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगापासून उलट क्रमाने ते अभंग 1 क्रमांकाच्या अभंगापर्यंत समचरण दृष्टीपर्यंत ते अभंग म्हणत असत. आपल्याला उत्तरार्ध उचलला तर आपण गांगरून जातो एखाद्या वेळेस. अभंगाचं उत्तरार्ध जर आपण उचलला, वाढता हा पुण्यधर्म केला जर म्हटलं तर पटकन आपल्याला संसाराच्या नावे घालून या शून्य आठवत नाही, असं होतं. काय ती उपासना असेल, काय ती साधना असेल त्यांची. अशा घराण्यातल्या महात्म्याचं आज कीर्तन होतं. पण येतील पुढे, भविष्यात येतील. आत्तापर्यंत आले होते का नाही माहीत नाही. दरवर्षी अनेक महात्मे येतात, येतील आणखीन. अडचणीला कोणाच्या तरी आपण भागून घ्यावं लागतं, अडचणीला समजून घ्यावं लागतं, अडचणी येत असतात. म्हणून अशा महात्म्याने संसाराचा त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागेली, त्याचा उपभोग घेतला आणि त्यातून त्यांना विरक्ती निर्माण झाली आणि त्या संसारामधून बाजूला निघाले संत महात्मे. शून्य घातलं त्या संसाराच्या नावाने. 4 प्रकारचे शून्य धर्मशास्त्रकारांनी सांगितले. श्री संत नामदेवरायांनी ते 4ही शून्य गाथ्यामध्ये सांगितलेले आहेत. अधशून्य, मध्यशून्य, ऊर्ध्वशून्य आणि महाशून्य. सहज मी आंधळा गा सहज मी आंधळा निज निराकार शून्य सारुनी. शून्य सारायच्या बाजूला पहिलं शून्य त्रिकुटाला आहे, दुसरं शून्य श्रीहाटाला आहे, तिसरं शून्य गोल्हाटाला आहे आणि चौथं शून्य आउटपीठाला आहे. त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. अधशून्य, मध्य शून्य. नाही जरी समजलं तरी ऐकून घ्या, कानावून तरी जावं, कधीतरी ते कानातून हृदयापर्यंत जाईल आणि ते एके दिवशी समजेल आपल्याला गुरुकृपेतून. हे समजण्यासाठी गुरुकृपा लागते. आणि हे कोणाला समजतं? गुरुभक्ताला समजतं. हे गुरुचं दास्यत्व करणाऱ्याला समजतं. हे श्री गुरु कृपेतून हे समजतं. यावर प्रमाणित संतांचे अभंग आहेत यावरती, ह्या विषयावरती. आपण त्या खोलामध्ये जात नाही, तिथे आपण कमी पडतो. त्रिकूट शिखरी गा दा. कुठं आहे त्रिकूट शिखर? या देहात त्रिकूट शिखर आहे. कुठं आहे नेमकं? ते श्री गुरु सांगतात आपल्याला.
ते प्रमाणात आहे. काकड्याच्या अभंगात आपण दररोज पहाटे म्हणतो, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आयते. आयतं दान मिळत असल्यावर मागायची काय गरज आहे? आम्हाला आयतं मिळतंय, हो आयतं बरं का मागायचे कष्ट बरे? आयतं जेवण बरं का आपण स्वतः तयार करून जेवलेलं बरं? कोणतं बरं आहे? कोणतं बरं आहे? स्वतः केलेलं खाल्ले का आज? नाही. आयत्यात सुख आहे. सुखाचा व्यवहार तेनेची वाढला, सुखाचा व्यवहार तेनेची वाढला, जेवणार असं नाहीत म्हणत संत महात्मे. आम्ही समूह तयार झाला, हा समूह आहे. वारकरी समूहात जीवन जगतो, लक्षात ठेवा. वारकरी एकटा जीवन जगत नाही, सगळ्यांना घेऊन सगळ्यांना एकत्रित केलं जातं, सगळे एकत्रित येतो म्हणजे आम्ही, हा समूह तयार झाला. आम्ही आई ते जेवणार न लगे सोसावे डोंगर, सुखाचा व्यवहार तेनेची वाढेल, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. आयताय हो, पण त्या शिखरावर बसावं लागेल आपल्याला. काका कुणाला म्हणतात? ज्याचं काकीमुख उघडलेलं आहे त्याला काका म्हणतात. सद्गुरू सोपानदेव महाराजांना काका म्हणण्याची पद्धत आहे. पण आपल्या काकांचं नाव काय होतं? कसं आहे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर नाव असलं की त्याला काय म्हणतात लोक? माऊली. चला, वारकरी संप्रदायामध्ये जनार्दन नाव असल्यावर त्याला काय म्हणतात माणसं? स्वामी. वारकरी संप्रदायात तुकाराम नाव असल्यावर त्यांना काय म्हणतात माणसं? महाराज. म्हणून हे ज्यांचे नाव आहेत त्यांनी ते नावं जपा, त्यांनी ते नावं सांभाळा. तुम्हाला माऊली म्हणतात, तुम्हाला स्वामी म्हणतात, तुम्हाला महाराज म्हणतात, आणि ज्यांचं सोपानदेव नाव आहे त्यांना काय म्हणतात? काका. काका म्हणतात. काका म्हणजे व्यवहारातला बापाचा भाऊ, त्याला काय म्हणतो आपण? हा, काका. आणि तो काका हा अनुभवी असतो. आपल्या बापापेक्षा जो मोठा आहे, आपल्या बापाचा भाऊ, त्याला काका म्हणतो आपण. समजा आपला बाप जर मेला, मरो नाही कोणाचा, पण जर मेला तर आपण कोणाकडे विचारायला जाणार? काकाकडे जाणार. पावला पावलाला काकाकडे जावं लागतं. आणि तो काका अनुभवी असतो. आपल्या बापापेक्षा 5 पावसाळे जास्त अनुभवलेले असतात त्याने. प्रमाण आहे नामदेवरायच्या गाथ्यामध्ये. मायेशी रुसले भावाशी त्यागिले, जाऊनी राहिले काका पाशी. बघा, काकी मुख दावा, काकी मुख दावा, काकी मुख दावा बाईयांनो. काकीचे श्रीमुख गोरक्षाला धले, काकीने पुसिले गोरक्षासी. नामा म्हणे आम्हा काकी पै ओळली, 17वे दिधली दोहावया. हे काकीमुख ज्या महात्म्याचं उघडलेलं आहे त्याला काका म्हणतात. लक्षात ठेवा. गुरुकृपेने उघडतं बऱ्याच जणाचं, भजन करून बऱ्याच जणाचं उघडतं, नामचिंतन करून. अमृत काकीमुख उघडल्याशिवाय अमृतच प्राप्त होत नाही. नामामृत गोडी वैष्णवाला धली. कळू की न कळू आपल्याला पुन्हा नाही बोलवलं तरी चालतंय बरं का. पण ते तुम्हाला कळावं गळी उतरण्यासाठी आणखीन मी येणार आहे. हाजरीत माझं नाव आहे, ते हक्काचं आहे आणखीन. हा,
ते हक्काचं आहे, ते कशाला सोडायचं. 2 मिनिट जरी दिले बाबांनी तरी मी येणार आहे त्या दिवशी. असं आहे. मला मागच्या वर्षी येता आलं नाही. हाजरीतलं पहिलं कीर्तनाची सेवा माझ्याकडे होते, पण माझ्या मातोश्री जात राहिल्या 16 ऑगस्टला आणि त्याच्यामुळे मला येता आलं नाही. म्हणून मी यंदा येणार आहे. बरं का, द्या की न द्या सेवा, पण पत्रिकेत आहे, हक्काचं आहे, भांडतच होते. मग येणार मी, आलं का लक्षात. हा, आणि यंदा नाही विचारता टाकले, यंदा काही फोन नाही, विचारलंही नाही, तरी 2 कीर्तन आहेत. केवढं भाग्य आहे. असो, चला, आपली सेवा आहे, तपस्या आहे, ती साधना आहे, आणि ती श्री गुरुकृपेतली आहे. सुखे मी निजलोगा शून्य सारोणी तेथे. त्या 4 शून्याला ओलांडल्यानंतर, आउटपीट ओलांडल्यानंतर उन्मनी अवस्था प्राप्त होते. लक्षात ठेवा. आणि वाढता हा पुण्य धर्म केला. पुण्याच्या गप्पा कोणी मारू नयेत. हो, पुण्याच्या गोष्टी कोणी करू नयेत, त्या संतांनी कराव्या. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक, शुद्ध पुण्य ते एक. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य आहे, की ज्यात नारायण आहे, ज्यात पांडुरंग आहे, ज्यात परमात्मा आहे, त्याला विचारल्याशिवाय, त्याला साक्षी ठेवूनच सगळं जे केलेलं आहे त्यातून जे पुण्य निर्माण होतं. पुण्याची गणना अगणित पुण्य. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, आणि ते शुद्ध पुण्य धर्माला पोषक असतं. वाढता हा पुण्य, पुण्याने धर्म वाढतो. बरं का, आणि ते पुण्य भगवंताच्या नामस्मरणाने पुण्य वाढत असतं. सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, स्मरण हरि कीर्तन, नाम स्मरण हरि कीर्तन, नाम स्मरण हरि कीर्तन, नाम स्मरण हरि कीर्तन. क्षमा समाधान,
धर्माचे धर्म म्हणजे कर्तव्य, धारणात धर्म मिथ्या हो. सत्य हा धर्म आहे. सत्याने वागणे, सत्याचं अनुसरण करणे, सत्याचं आचरण करणे तो धर्म आहे. आणि ते सत्य संतांच्याकडे, सत्य संतापाशी राहे एरा भय आडा हे, हा सत्य धर्म आहे. आणि हा धर्म संत महात्म्याने विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. आपला विठोबा धर्म आहे वारकऱ्यांचा. वाढविले सुख भक्ती भाव, कुळाचार नाम विठोबाचे. वाढता हा पुण्य धर्म केला. नामाने पुण्य वाढतं, त्या पुण्याने धर्म वाढतो, स्थिर होतो. त्या नामाचं भजन सगळ्या जगात पोचवलं असं दुसऱ्या चरणामध्ये त्या हरिभजनी हे जगा, हरिभजनी हे ढबोली भजनी हे ढबोलीले, हरी भजनी हे ढबोलीले जगा, हरिभजनी हे ढबोलीले जगा, हरिभजनी हे ढबोलीले जगा, हरी भजनी हे ढबोलीले ढबोलीले जगा. हरिभजनी ढबोली लगे, हरिभजनी ढबोली लगे, हरिभजनी हरी भजनी हे ढबोलीले जगा, 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 हरी भजनी हे
हंसपरायण प्रल्हाद महाराज घटंगरीकर त्यांना साथ करतील प्रकाश महाराज शिरपूरकर ध्रुपद भजनी मंडळी साथ त्यांना साथ करतील भजनी मंडळी मालेवाडी आलाप जानाए गालोनिया सुने संसारा जानाए गालोनिया सुने संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य संसारा जानाए गालोनिया सुने संसारा जानाए गालोनिया सुने संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुणे धर्म केला वाढता पुणे धर्म केला हरी भजने जवळील जग हरी भजने जवळील जग वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजनी जवळील जग हरी भजनी जवळील जग संसाराच्या नाये आलोने आसुने संसाराच्या नाये गालोने आसुने राजा नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला वाढता हा पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजने हरी भजने हरी
कवीला लाग कळी काळाचा हरिभजनी हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. देवाला भजन आवडतं. आवडे देवाशी तो आहे का तुका म्हणे येथे भजन प्रमाण. देवाला भजन आवडतं. देव भजन प्रिय. ऐके मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशिवाय. मानवालाही भजन आवडतं आणि भजनाचे सुपरिणाम होतात मानवी देहावर मनावर. भजनाचा मनावर परिणाम होतो. भजनाचा चित्तावर परिणाम होतो. मनाचा अंतःकरणावर परिणाम होतो. भजनाचा हृदयावर परिणाम होतो. भजन करण्यामुळे पाचनतंत्र व्यवस्थित राहतं. भजन करण्यामुळे मनुष्य कोमात जात नाही. भजन करणाऱ्याला वेळ लागत नाही. करून तर बघा भजन या मार्गामध्ये. गायानाचे आगी गायानाचे आगी गायनाचे हारे गायनाचे हारे गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंग. भजन करणाऱ्याचा चेहरा तेजस्वी असतो. त्याला स्वतंत्र मेकअप करायची गरज नाही. भजनाचं तेज चेहऱ्यावर उमटत असतं. भजनाची ताकद वाणीत उमटत असते.
भजनामुळे प्रसन्नता मिळते, भजनाने शांती येते, भजनाने प्रेम प्राप्त होतं. संतवर्य नरसिंह मेहता महाराज कीर्तन करत असत आणि त्यांच्या कीर्तनाचं असं वैशिष्ट्य होतं की देवाला घातलेला तुळशी मंजुळाचा हार शेवटी नरसिंह मेहता महाराजांनी केदार रागामध्ये भजन म्हटल्यानंतर आपोआप देवाच्या गळ्यातला तुळशीचा हार नरसिंह मेहता महाराजांच्या गळ्यामध्ये येऊन पडायचा. एवढी भजनाची ताकद आहे. पण तेवढं ते भजन परिपक्व झालं पाहिजे. पीक पिकले पिकले धन दाटोनिया, पीक पिकले घुमरी, प्रेम नसमाय अंबरी, अवघी मातली पंढरी, घरोघरी सुकार. राजाला कोणीतरी चहाडी केली, म्हणले हा काय ढोंग सोंग करतो, काहीतरी जादूटोना वाटतो आम्हाला आणि हा लोकांना बोलवतोय. त्यावेळा कीर्तन राजवाड्यात आयोजित करा असं सांगितलं. राजवाड्यात कीर्तन आयोजित केलं आणि देवाच्या गळ्यात घातलेला जो तुळशीचा हार होता त्याला सुई दोऱ्याने टाके मारले. हो, नाही म्हणजे काही नजरबंदी असेल. आणि बराच वेळ झाला. त्यावेळेला केदार रागाचं गायन केलं. अनेक राग आहेत, पूर्व रंगातले राग, मध्य रंगातले राग आणि उत्तर रंगातले राग. वेळ नाही आता मला सांगायला, पुढे कधीतरी त्याचं चिंतन करू. केलेलं आहे बऱ्याच कीर्तनामध्ये. पहिल्या चालीला कोणता राग म्हणावा, मधल्या चालीला कोणता राग म्हणावा, शेवटच्या चालीला कोणता राग म्हणावा, पूर्व रंगातले, मध्य रंगातले, उत्तर रंगातले असे चालीचे 3 विभाग पडतात. केदार रागाचं गायन केलं तरी सुद्धा तो तुळशीचा मंजुळाचा हार गळ्यामध्ये पडत नव्हता. वाईट वाटलं. काय चुकलं असेल आज आपलं? हो, सेवेत आपण कमी पडलो का? आणि मग रुष्ट झाले, देवाला वाकडं बोलले. दररोज तू तुझ्या गळ्यातला तुळशीचा हार माझ्या गळ्यात टाकतोस, तोही कुणीतरी भक्तानं करून आणलेला, ओवलेला, तुझ्या गळ्यात घातलेला, तेवढा तुळशीचा हार देण्यासाठी तुझ्या बापाचं काही जातंय का? असं कोण म्हणालं? नरसिंह मेहता महाराज. देवाला बोलल्याबरोबर तो हार त्यांच्या गळ्यामध्ये येऊन पडला. रागाचं गायन केल्यावरच हार गळ्यात पडतो असं नाही. भक्ताने वाकडं जरी बोललं तरी त्या वाकड्या बोलण्यामध्ये आणि संतांच्या बद्दल देवाला प्रेम आहे. भजनाचे सोयी जगा परे हार, भजनाचे सोयी जगा परे भजनाचे सोयी जगा परे कोणता होता राग? हा केदार. आणि हा राग म्हटल्यावर नरसिंह मेहता महाराजांना तुळशीच्या मंजुळाचा हार मिळायचा. पण त्याची परीक्षा घेतली. देवाच्या त्या बाराबंदीला सुईदोऱ्याचे टाके तसेच राहिले आणि तो हार त्यांच्या गळ्यामध्ये येऊन पडला. म्हणून
हरिभजनी हे धवळीले जग. भजन घाली भोगावरी आकर्तव्य मणिधरी दिघत्याचे भजन भोगावर घालायचं नाही. आजचं भजन उद्या करू म्हणायचं नाही. भविष्याचे माता भजन नेदावे सर्वथा. मला माहीत आहे वेळ व्हायला आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव मला जाणवतात. मी आटपलं पाहिजे असं बऱ्याच जणांच्या नजरेतून भोयातून बोलण्यातून हालचालीतून जाणवत आहे बरं का. तरी आपण सोडण्याचा प्रयत्न करू यथायोग्य वेळेमध्ये. वेळ झालेलीच आहे, होऊन गेलेली आहे. म्हणको नाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग. देवदी तुका म्हणे सुख समाधी हरिकथा येणे भव व्यथा गाईल तो ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वरी माऊली नाराज श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वरी माऊली नाराज माऊली हरी विठ्ठल देव तुकाराम. तुकाराम 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 हरी विठ्ठल तुकाराम 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 तुकाराम. हरिभक्तपरायण माऊली महाराज टाकळगावांकर त्यांना साथ करतील गंगाधर महाराज गोंडगावकर. आणि ध्रुपद नागठाणा भजनी मंडळ त्यांना साथ करतील नावलगाव भजनी मंडळ. सुख समाधी हरि कथा तुका म्हणे सुख समाधी हरि कथा. सुख समाधी हरि कथा तुका म्हणे सुख समाधी हरि कथा. तुका म्हणे सुख समाधी हरि कथा तुका म्हणे सुख समाधी हरि कथा. सुख समाधी हरि कथा तुका म्हणे सुख समाधी हरि कथा. नेने भव व्यथा गायील तो नेने भव व्यथा गायील तो नेने भव व्यथा गायील तो. हरि भजनी हे डवाळील जग हरि भजनी हे डवाळील जग. गाईल तो हरि भजनी हरि भजनी तुका म्हणे सुख समाधी हरि कथा तुका म्हणे सुख समाधी हरि कथा. सुख समाधी हरि कथा तुका म्हणे सुख समाधी हरि कथा. भव व्यथा गाईल तो आ
कडी काळाचा सुख विला लाभ
कवीला लाग कवीला लाग कळीगाचा कवीला लाग कळीगाचा हरी भजनी नवळीले हरी चरणी ठेवून सेवेला विराम. काकासाहेबांच्या सेवेच्या ऋणातून या वाक्पुष्पाच्या माध्यमातून आपण उत्तीर्ण होण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न आहे. हीच शिरवळकरांची सेवा आहे असं समजून भगवत चरणी सेवेला विराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज तुम्ही शित नाही चायला आवेचे करून आरते चक्रपाणे ओवाळा आज पुरणे धन्य तुकाराम राघवे सागर